नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। 40 लाखांच्या टेंडरवर शिवसेनेने घेतला आक्षेप। टेंडर रद्द करण्याची आयुक्तांकडे केली निवेदनाद्वारे मागणी। धुळे शहरातील विठ्ठल मंदिर ते स्टेशन रोड, फाशेपूल ते कल्याण भवनपर्यंतच्या मॉडेल रोड रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी धुळे महानगरपालिकेने 40 लाखाचे टेंडर जाहीर केल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालेला असून या रस्त्यावर केवळ 2 ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करण्याचे टेंडर काढल्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केलेला आहे। दरम्यान हे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन आज मनपा आयुक्तांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, कैलास मराठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून एक टेंडर नोटीस त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती। कल्याण भवनपासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत जो महत्त्वाचा रस्ता आहे, स्टेशन रोड ते संतोष माधवपर्यंतचा, तो रस्ता 2019 साली त्या ठिकाणी नव्याने दुरुस्त करण्यात आलेला होता। मॉडेल रस्ता बनवलेला होता। त्या रस्त्यावरचे खड्डे बुजण्याकरता धुळे महानगरपालिकेने 40 लाखाचं टेंडर त्या ठिकाणी काढलेले आहे। वास्तविक पाहता त्या रस्त्याची आम्ही संपूर्ण पाणी केले असता फक्त संपूर्ण रस्त्यावरती 3 ठिकाणी अगदी छोटे छोटे खड्डे आहेत। त्यातल्या त्यात स्टेशनच्या समोर, रेल्वे स्टेशनच्या समोर एक थोडासा वर्तुळाकार त्या ठिकाणी खड्डा आहे। या ठिकाणी शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आम्ही आयुक्तांना विनंती केली की 40 लाखाचं काम या ठिकाणी शिवसेना फक्त 3 लाखामध्ये तुम्हाला करून द्यायला तयार आहे। अशा प्रकारे जर तुम्ही नागरिकांच्या पैशाची, त्यांच्या टॅक्सच्या पैशाची जर लयलूट करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। आणि मॅडमांना आम्ही ती टेंडर नोटीस पूर्णपणे कॅन्सल करायला त्या ठिकाणी लावलेली आहे। जर ती टेंडर नोटीस कॅन्सल नाही झाली तर आम्ही ते काम त्या ठिकाणी होऊ देणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेला आहे।